हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर माझी सुरू आहे अखेरच्या श्रावण सोमवारची तयारी, म्हणजे चौथ्या श्रावण सोमवारची तयारी. आणि यावेळेला बघा 4च श्रावण सोमवार आले. बऱ्याच वेळा 5 येतात, कधी 4 येतात, तर यावेळेला 4च श्रावण सोमवार आहेत. तर त्याचीच तयारी बघा. आदल्याच दिवशी ना, म्हणजे रविवारच्या सायंकाळचा व्हिडिओ आहे हा. तर त्याच वेळेला सायंकाळच्या वेळेला जाऊन जे जे पूजेसाठी साहित्य लागतं तर ते सगळं ना मी आधीच घेऊन येते. कारण दुसऱ्या दिवशी बघा इतकी म्हणजे धावपळ होते. कारण शाळेवाल्यांची घाई, ऑफिसवाल्यांचा डबा आणि त्यातल्या त्यात फराळी जेवणवाल्यांचं फराळ आणि साध्या जेवण्यावाल्यांचं जेवणं. तर असं दुहेरी जेवणही बनवावं लागतं आणि आपले घरकामसुद्धा असतात. तर त्यामुळे मग ना दुसऱ्या दिवशी सकाळी इतका वेळ नसतो की पूजेचं जेही सामान आहे, फुलं वगैरे आहेत किंवा जेही बेलपत्र वगैरे आहेत तर ते आणायला वेळ मिळेल म्हणून. तर म्हणून मग आदल्या दिवशी ना ही जी सगळी तयारी आहे तर ती मी करून ठेवते. आणि त्यातल्या त्यात बघा, जर कोणी घरी असेल मदतीला तर ते ना बरं पडतं. तर असंही घरी कोणी नसतं, कारण सगळे शाळेला जाणारे, ऑफिसला जाणारे. तर त्यामुळे मग मदतीलासुद्धा कोणी नसतं की चला तुम्हाला जर काही सामान लागलं तर ते आणून देणार म्हणून. तर म्हणून मग बऱ्याच पूजांच्या वेळेवर ना, म्हणजे पूजेंसाठीची जी तयारी आहे तर ती मी ना आदल्याच दिवशी करून ठेवते. तर बघा इथे ना सगळे जे काही फुलं वगैरे होते तर ते सगळे ना डब्यांमध्ये भरून ठेवले. कारण फुलं सध्या इतके महाग आहेत आणि एक दिवस जरी ते फुलं बाहेर ठेवले तर सगळे फुलं ना खराब व्हायला लागतात. तर म्हणून मग त्यांना ना आणल्या लगेच मी ना फ्रीजमध्ये म्हणजे डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते. आणि अशा प्रकारे भरून ठेवले ना तर फुलं लवकर खराब होत नाहीत. सोबतच बेलपत्रसुद्धा घेऊन आली. आणि हे आहेत शेणाचे उपले, गोवऱ्या ज्याला म्हणतो आपण, तर ते आहेत. तर आता बघा म्हणजे गौरी गणपती वगैरेसाठी ना भुजली वगैरे टाकावी लागते. तर त्याच्यासाठी हे मी घेऊन आली आहे. याचा उपयोग कशा प्रकारे करणार तर ते नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा अशा प्रकारे ना छान अशी पूजा करून घेतली. म्हणजे आपली जी रोजची देवपूजा आहे, उंबरठ्याचं जे पूजन आहे तर ते करून घेतलं. आणि त्यानंतर मग रुद्राभिषेकाची तयारी इथे माझी चालू आहे. तर पंचामृत, गंगाजल, चंदनाचं पाणी, दूध, साधं पाणी, असं काय काय आपल्याला पूजेचं साहित्य लागतं. तर तीच तयारी माझी चालू आहे. आणि जे बेलपत्र आहे तर ते सगळे ना व्यवस्थित असे धुवून घेतले आणि पूजेचं सामान सगळं इथे आणून ठेवलं. कारण पूजेला बसल्याच्या नंतर ना मग वारंवार उठावं लागतं. तर त्यामुळे बरंचसं पूजेचं जे सामान आहे तर ते मी ना इथे गोळा करून ठेवून देते. कारण मग ना वारंवार पूजेतून आपल्याला उठावं लागतं. तर बघा कुठलीही पूजा असेल किंवा काय असेल तर त्याची सुरुवात होते रांगोळीने. तर छान असं स्वास्तिक काढून घेतलं आणि त्यावर हळद कुंकू घातलं, चौरंग घातला आहे. आणि त्यानंतर तिथे ना एक पांढरा जो कपडा आहे तर तो अंथरला आणि अग्निपूजन करून घेतलं. आणि सगळ्यात पहिला पूजेचा जो मान आहे तर तो असतो गणपती बाप्पांचा. तर सगळ्यात आधी बघा गणपती बाप्पांचा अभिषेक इथे करून घेते. तर गणपती बाप्पांच्या अभिषेकासाठी सुद्धा बघा गंगाजल, साधं पाणी, चंदनाचं पाणी, दुधाने अभिषेक करून घेतला. मूर्ती स्वच्छ करून घेतली. आणि त्यानंतर अशा प्रकारे विड्याच्या पानावर जे तांदूळ असतात तर तांदळाचं आसन ठेवून गणपती बाप्पांची आधी स्थापना करून घेतली. आणि त्यानंतर बघा हे आहे रुद्रयंत्र. सगळ्यात पहिल्या श्रावण सोमवारी बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की रुद्रयंत्र मला मागवायचं आहे. आणि ते म्हणजे कसं मागवायचं, कुठून मागवायचं ते काही सुचत नव्हतं. तर अनायसे त्याच वेळेला बघा एक ना रील आली माझ्या मोबाईलवरच, म्हणजे जेव्हा आपण मोबाईल असा स्क्रोल करतो तर त्यावेळेला बघा एक ना ती रील आली. तर बघा डोक्यामध्ये जे काही चालू असताना ते देवाची जर इच्छा असेल तर कुठे ना कुठे ते आपल्याला मिळतंच. तर एक ना हे ऑनलाईन म्हणजे ज्यांच्याकडे ऑनलाईन सामान सेल केलं जातं तर ती रील मला मिळाली. तर त्यांच्याचकडून ना हे रुद्रयंत्र मी मागवलं. तर मागच्याच वेळेला हे आलेलं, पण मागच्या वेळेला बघा तब्येत काही बरी नव्हती माझी. आणि मागच्या वेळेला श्रावण सोमवारची पूजासुद्धा मी काही केलेली नव्हती. उपवास केलेला पण पूजा काही केलेली नव्हती. तर त्यामुळे मग मागच्या वेळेला रुद्रयंत्राची जी स्थापना आहे तर ती काही झाली नाही. तर म्हटलं चला या वेळेला अखेरचा श्रावण सोमवार आहे तर या वेळेला रुद्रयंत्राची स्थापना करून घ्यायची. तर रुद्रयंत्रसुद्धा बघा दह्याने, दुधाने म्हणजे पंचामृताने, दुधाने,
जे चंदनाचं पाणी मी बनवलेलं होतं त्याच्याने आणि गंगाजलाने साध्या पाण्याने त्यावर अभिषेक घालून घेतला। कारण बघा, कोणतीही गोष्ट आपण देवांसाठीची मागवतो तर तिला आधीना सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतरच मग ती गोष्ट आपण पूजेमध्ये ठेवू शकतो। तर आधी रुद्रयंत्राचा जो अभिषेक आहे तर तो करून घेतला, त्यांची मांडणी केली आणि त्यानंतर मग महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायला घेतला। तर महादेवांच्या पिंडीवर सुद्धा बघा, साध्या पाण्याने, गंगाजलाने, दुधाने, चंदनाच्या पाण्याने, पंचामृताने आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी गंगाजलाने, त्यानंतर साध्या पाण्याने, तर असा ना अभिषेक इथे माझा चालू आहे। आणि हे जे सगळं जे द्रव्य आहे जे आपण महादेवांना अर्पण करतो, तर बघा त्या प्रत्येक गोष्टीची ना एक आपली म्हणजे महत्ता आहे। तर त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये हे सगळे द्रव्य महादेवांना अर्पण करणे खूप चांगले असते। तर अशा प्रकारे महादेवांचा अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर चालू आहे महादेवांचा साज श्रृंगार। जोपर्यंत आपण त्रिपुंड बनवत नाही तोपर्यंत महादेवांचा साज श्रृंगार पूर्ण मानला जात नाही। अशा प्रकारे छान त्रिपुंड बनवून घेतला आणि ही जी रुद्राक्षाची माळ आहे तर ही मी सोनारांकडून गंठन करून घेतलेली आहे चांदीच्या तारामध्ये। तर इथे बघा, 12 रुद्राक्षाची ही माळ बनवलेली आहे चांदीच्या तारांमध्ये। आणि त्यानंतर अशा प्रकारे महादेवांचा बेलपत्राने अभिषेक माझा चालू आहे। तर 108 बेलपत्र आहेत। तर ही आहे रुद्रनामावली। तर यामध्ये बघा 108 महादेवांचे जे नाव आहेत तर ते दिलेले आहेत। तर त्याच नावांनी इथे बेलपत्राचा जो अभिषेक आहे तर तो माझा चालू आहे आणि छान मस्त असा बेलपत्रांचा डोंगर बघा महादेवांच्यावर बनला। तर जे सगळे बेलपत्र आहे तर ते बघा महादेवांवर ओझं नको, त्यामुळे मग अशा प्रकारे ना सगळी जी प्लेट आहे तर त्यामध्ये मी सजवून घेते आणि छान असे फुलंसुद्धा त्यांना चढवून घेतले। त्यानंतर अगरबत्तीने, धूपबत्तीने सगळं असं ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे वाचन आहे तर ते माझं चालू आहे। तर बघा, पूजा चालूच होती माझी, तेवढ्यामध्येच ना पाहुणे आले। तर जे वाचन होतं तर ते वाचन काही पूर्ण झालं नाही, तर ते वाचन मी रात्रीला करणार। म्हणजे शिवमहापुराणचे जे अध्याय आहेत तर ते मी वाचते, तर ते काही वाचन झालं नाही रुद्र अध्याय, आणि जेही वाचन होतं थोडंफार तर ते केलं, बाकीचं वाचन राहिलेलं कारण तेवढ्यातच पाहुणे आले। तर म्हटलं पूजा अर्धवट सोडण्यापेक्षा आधी ना जी पूजा आहे तर आरती वगैरे छान अशी करून घ्यायची। तर गणेशांची आरती, महादेवांची आरती आणि कपूर आरती, तर अशी सगळी जी आरती आहे तर ती करून घेतली आणि त्यानंतर मग क्षमा प्रार्थना। कारण कळत न कळत आपल्या हातून पूजेमध्ये ना बऱ्याच चुका होतात, तर त्यामुळे पूजेच्या शेवटी ना क्षमा प्रार्थना ही नेहमी करून घ्यायची। कारण बघा, आपण पंडित नाही किंवा एकदम असे पारंगत नाही, त्यामुळे आपल्या हातून चुका होतातच। तर म्हणून मग जेव्हाही पूजा होते तर त्या पूजेच्या नंतर क्षमा प्रार्थना ही नेहमी करून घ्यायची। तर अशा प्रकारे आजच्या पूजेची जी मांडणी आहे ती झालेली आहे। वाचन राहिलेलं आहे तर ते रात्रीला करणार। तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला। चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद। हर हर महादेव। भगवान महादेव तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। बाय।